नमस्कार बालदोस्तांनो, मी तुमची मैत्रीण अपूर्वा आज पुन्हा तुमच्यासाठी एक मस्त गोड गोष्ट घेऊन आले आहे. तर आजच्या गोष्टीचं नाव आहे आत्मनिर्भर. लेखिका विजया रहाणे पाटील. वाचक स्वर अपूर्वा वाणी. एक छोटंसं पिल्लू आपल्या कुटुंबियांपासून वेगळं होऊन आपल्या घरट्यापासून खूप दूर आलं होतं. त्याने नुकतंच उडायला सुरुवात केली होती. तिकडे त्या पिल्लाची सगळेजण वाट बघत होते. इकडे त्या पिल्लाला आपल्या घरापर्यंत कसं पोहोचावं हे समजत नव्हतं. ते उडण्याचा प्रयत्न करत होतं, परंतु झेप घेतली की ते खाली पडत होतं. बऱ्याच वेळापासून एक अनोळखी पक्षी त्याच्या मित्रांसह त्या छोट्या पिल्लाचं निरीक्षण करत होता. ते त्या पिल्लाजवळ आले. पिल्लाला वाटलं हे दोन पक्षी त्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचवतील. तेवढ्यात तो अनोळखी पक्षी म्हणाला, "काय झालं पिल्ला? तू चिंतित आहेस का?" ते पिल्लू म्हणालं, "मी रस्ता चुकलो. संध्याकाळ होण्याच्या आत मला माझ्या घरी जायचंय, पण मला अजून उडता येत नाही." तो अनोळखी पक्षी म्हणाला, "जर तुला चांगलं उडता येत नव्हतं तर इतक्या लांब येण्याची काय गरज होती?" त्या पक्ष्याच्या बोलण्याने त्या पिल्लाला खूप वाईट वाटलं. अनोळखी पक्षी हसतच म्हणाला, "बघ बघ, आम्हाला तर चांगलं उडता येतं." असं म्हणत त्याने 5-6 वेळा असंच करून दाखवलं. तो पक्षी परत उंच उडून परत आला तेव्हा त्याने बघितलं की तिथं ते पिल्लू नव्हतं. अनोळखी पक्षी त्याच्या मित्राला म्हणाला, "त्या छोट्या पिल्लाने उंच झेप घेतलीये, हो ना?" अनोळखी पक्षाचा चेहरा खूप उजळला. अनोळखी पक्षाचा मित्र त्याला म्हणाला, "जर तुला त्याला उडायला शिकवायचं होतं तर तू त्याची चेष्टा का केलीस?" अनोळखी पक्षी म्हणाला, "मित्रा, ते छोटे पिल्लू त्याच्या जीवनातील पहिली मोठी झेप घेणार होते आणि त्याच्यासाठी मी अनोळखी होतो. मी त्या पिल्लाच्या आत लपलेल्या ओढीला जाणलं होतं. जेव्हा मी त्याला प्रयत्न करताना पाहिलं त्याच वेळेला मला लक्षात आलं की त्याला थोडीशी दिशा दाखवण्याची गरज आहे आणि मी त्याला ती नकळतपणे दाखवली. ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालं. आता तो आयुष्यभर स्वतः प्रयत्न करेल, तेही दुसऱ्यांवर अवलंबून न राहता. आपल्या आतील शक्तीवर म्हणजे आपल्या स्वत्वावर तो अवलंबून राहील. हाच आत्मनिर्भरपणा त्याच्यातील आत्मविश्वासाला कायम वाढवेल." मित्रपक्षाचं हृदय त्या अनोळखी पक्षासाठी सन्मानाने आणि प्रेमाने भरून गेलं. त्यावेळी तो मित्र म्हणाला, "तू खूप महान आहेस." लेखिका विजया रहाणे पाटील. वाचक स्वर अपूर्वा वाणी.